हॅलो. नाही नाही साहेब दौऱ्यामध्ये आहेत मला ह्याच्या. ते मला नको. तुझं काय नाव आहे? आरुष. पूर्ण नाव? आरुष बापू कांबळे. शाळेला कितवीला आहे? 4थी. कुठे आहे शाळेला? आरवी. तुम्ही किती जण भाऊ? हा? किती भाऊ तुम्ही? भाऊ किती? तू एकटाच आहे का तुला भाऊ आहेत अजून? नाही, एकच भाऊ आहे. त्याचं नाव काय आहे? अनिकेत. तुम्ही राहायला कुठे? मांगवसी. बरं बरं. काय मम्मी घरी काय भांडण वगैरे झालं? नाही. मग मम्मी घरातून बाहेर किती वाजता पडली? रात्री 12-1च्या दरम्यान. कशावरून? काय घरी भांडण झालं म्हणून? नाही. मग बाहेर पडले तुम्ही चौकशी केली नाही का? पोलीस स्टेशनला कळवलं नाही? नाही. पप्पा कुठे? तुम्ही का? काय झालं नेमकं? काहीच झालेलं नाही ते आम्हाला नाही अजून समजलं. तुमचं काय नाव? बापू होता. पूर्वी काय भांडणं वगैरे व्हायचे? आणि भांडण तर नेहमीच असतं ते प्रत्येकाच्या घरी असतं, डोक्यात. आपल्याही घरी असतं. त्यांचं काय म्हणतं, माझ्या मुलांचं कसं व्हायचं, मुलांचं कसं व्हायचं? नाही मग ते चुकीचं आहे. असे प्रश्न सोडत असतात का हे करून? चुकीचं आहे ते. तिच्या डोक्यात काय आलं ते त्या पद्धतीने वागते. अशा पूर्वी कधी भांडणं वगैरे व्हायचे? हे प्रश्न कोण सोडू शकतो माहिती का? मी बापून मुलांचे प्रश्न सोडू शकतो. जग सोडवणार आहे का? तुम्ही तिच्याशी बोलले तर काय बोलू शकता तुम्ही? ऐकण्याच्या स्थितीमध्ये नाही. मी वरपर्यंत गेलो होतो तिथपर्यंत. गेलते? हां. मग ते काय म्हटले? अर्ध्या तिथपर्यंत गेलो होतो तर ती म्हटली का खाली उतरा नाही तुम्ही वरून उडी मारा नाही. मला खाली बोलवलं. पूर्वी काय घरी भांडणं वगैरे व्हायचे? हां? पूर्वी घरी भांडणं वगैरे व्हायचे जास्त? होतात ना भांडणं असं जास्ती म्हणजे नॉर्मल असतं. तुमचा व्यवसाय काय? व्यवसाय पेंटिंग कंपनी. मावशी आजी तुम्हाला कधी कळलं? काय मला नाही कळलं ते कावळं होतं तिथं. कावळे बघितले? हा ते नाही सांगत. ज्या टॉवरवर चढलेल्या मावशीने ओळखता का तुम्ही? नाही त्यांना ओळख? हां. तिला ओळखतो. इथून तर जाते दर दिवस त्या पोराला घेऊन. शाळेमध्ये हा. कधी तुमच्याशी गप्पा मारल्या? नाही नाही ती आमच्या संग बोलतच नाही. तुमचं संभाषणच नाही? हा. तुमचं काय नाव? अंजिनाबाई मुळे. मुळे? त्या कशामुळे वर चढल्या काय अंदाज नाही? नाही ते पुढं राहणार तिकडं खाली. आम्ही इथं आपल्याला काहीच माहित आहे काय. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.